बघा, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इंग्लिशचा एक सब्जेक्ट असतो. पहिला चॅप्टर आहे अभ्यासासाठी, तो आहे वर्ड फॉर्मेशन, म्हणजे शब्द कसे तयार होतात. इथे दिलेलं आहे सफिक्स. पहा काय दिलेलं आहे, SUFFIX. काय दिलेलं आहे, सफिक्स. तर एकापेक्षा अधिक असतील तर आपण ES लावतो, बरोबर. सफिक्सेस है ना, ES लावतोय म्हणजे काय होतं, त्याचा अर्थ अनेक वचनामध्ये जातं ते. तर तुम्हाला काही सफिक्सेस इथे दिलेले आहेत. काही सफिक्सेस वरनं तुम्हाला शब्द कसा फॉर्मेट होतो ते पाहायचं. कसा होतो बघा, एक उदाहरण दाखवतोय. शब्द दिलाय ABLE. शब्द काय आहे, एबल. हा एबल वरनं तुम्हाला एक काय करतात माहितीये का, हा शब्द देतात आणि खाली काही ऑप्शन देतात आणि ऑप्शन मध्ये काही वर्ड देतात, शब्द देतात वेगळ्या प्रकारचे, जे की यापैकी कोणत्या शब्दांना हा एबल लागू शकतो. तर बघा, सफिक्स म्हणून लागू शकतो, प्रत्यय म्हणून लागू शकतो. तर पहा, इथे तुम्हाला मी डायरेक्ट लिहून दाखवतो. दोन शब्द घेऊया आपण, है ना, समजण्यासाठी दोन शब्द घेऊया. तर पहिला आहे डिपेंड आणि दुसरा शब्द कोणता घेणार आहोत, ऍक्सेप्ट. आता यांना सफिक्स लावायचा आहे. हा जो डिपेंड आहे, आता मी खाली घेतो, याला प्रत्यय लावून पहा डिपेंड, किंवा याच्या समोरच लिहूया, तुम्हाला कळायला आणखीन सोपं आहे. पहा डिपेंड, याला प्रत्यय लावायचा काय, डिपेंडेबल. काय शब्द तयार होईल, डिपेंडेबल. पहा DEPEND आणि एबल शब्द जसा पाठीमागे लावा, ABLE. शब्द झाला डिपेंडेबल आणि हा सफिक्स लावून तयार झालेला वर्ड आहे. समजलं काय होईल, हा शब्द जसा तसा घ्यायचा, ACCEPT आणि एबल लावा पाठीमागे, ABLE. ऍक्सेप्टेबल काय झाला, FUL, फुल. आता फुल हा जो शब्द दिलेला आहे, तर हा सफिक्स आहे, हा प्रत्यय आहे आणि याला त्या शब्दाच्या पाठीमागे लावायचं. दोन आपण शब्द घेऊया. पहिला आहे होप, HOPE आणि दुसरा घेऊया फैथ, FAITH, फैथ. आता यांना सफिक्स लावत असताना काय होईल, फुल हा सफिक्स लावायचा आहे, काय बनेल, होप फुल, हो फुल. सिंपल, सोपं आहे की नाही. सफिक्स फार काय अवघड नाही, एकदा समजलं की समजून जातं. HOPE होप, FUL फुल, होप फुल, FAITH जसा तसा लिहिला आणि पाठीमागे टाकून दिला हा शब्द FUL. आता या आधारावर प्रश्न कसे उतरणार हे मी तुम्हाला सांगणार आहोत. OUS अशा प्रकारचे सफिक्स असतात. पहिला शब्द आहे डेंजर, GER, फेम. दुसरा शब्द काय आहे, फेम, फेम. DANGEROUS, फक्त OUS हा सफिक्स लावला, इथे एक सफिक्स लावला, इथे सफिक्स लावला, हे 5 सफिक्स लावलेल्या जागा. फेम, फेमस, OUS लावायचा आहे. FAMEOUS असं नाही होऊ शकत, OUS लावा. आता झालं फेमस. FAME, फेम म्हणजे प्रसिद्धी, आणि फेमस खूप मोठा प्रसिद्ध आहे तो, फेमस आहे असं म्हणतो ना, फेमस. OUS लावला, ठीक आहे. अशा प्रकारे हे प्रत्यय लावलेले शब्द आहेत, प्रत्यय, सफिक्स. नंतर आहे लेस, नंतरचा एक शब्द आहे लेस, बसणार नाही, ठीक आहे ना, एवढे लिहून घ्या. तुम्हाला अभ्यासाला हा जो सफिक्स आहे ना, सफिक्स, SUFFIX आणि दुसरा एक असतो PREFIX, प्रिफिक्स, असे दोन असतात. फिक्स हा फिक्स शब्द आहे, फिक्स आहे का, इथे फिक्स शब्द आहे का. फिक्स करणे म्हणजे लागू करणे, लावणे, फिक्स शब्दाचा अर्थ. आणि सफ आणि प्री यांचे अर्थ काय आहेत. प्री म्हणजे सुरुवातीला किंवा प्रथम, है ना. पहा, प्रथम म्हणजे सुरुवातीला, तर सफ हा मागून असतो.
मागून किंवा शेवटी. शेवटी फिक्स, शेवटी लावा, सुरुवातीला लावा प्रीफिक्स. या दोन्हीतला अर्थ कळला. मग तुम्हाला अभ्यासाला आहे सफिक्स, शेवटी लावा. मग शेवटी काय लावा, तर शेवटी लावायला आपण आता सफिक्सला. मग पुन्हा नेमका अर्थ काय सफिक्सला, तर त्याला प्रत्यय म्हणायचं. काय म्हणायचं, प्रत्यय. काय म्हणायचं रे, प्रत्यय. आणि प्रीफिक्स म्हणजे उपसर्ग, हा ना. तर प्रत्यय हा पाठीमागून लागतो, उपसर्ग हा सुरुवातीला लागतो. तर मग त्याच्या आधारावर शब्द घ्या. आता चला बघा, शब्द आहे IVE. कळलं आता. पहा, दोन उदाहरण आहेत. ATTRACT अट्रॅक्ट. प्रेस IMPRESS. सांगा याचं काय बनवू. ATTRACTIVE अट्रॅक्टिव्ह. दूसरा है इम्प्रेसिव IMPRESSIVE इम्प्रेसिव. लगाया कि नहीं हमने लास्ट में. जो लास्ट में लगाया जाता है वो सफिक्स होता है. समझ में आ रहा है कि नहीं आपको. चला घ्या, मी तुमच्यासाठी आणखी एक उदाहरण ठेवतोय. हा वाय देतोय मी तुम्हाला. वाय काय देतोय मी तुम्हाला, वाय हा सफिक्स म्हणून देतोय. आणि तुम्हाला काही दोन उदाहरणं देतोय. पहा, सांगा स्पेलिंग. SLEEPY स्लीपी. डस्ट म्हणजे धूळ, डस्ट म्हणजे धूळ. आणि डस्टी म्हणजे मळकटलेला, है ना. राईट, समजलं. किती सोपं आहे सफिक्स. कसाही येऊ द्या प्रश्न, तुम्हाला फटकन सांगता आला पाहिजे, फटकन. आता मी तुम्हाला काही याच्या आधारावर काही प्रश्न ठेवतोय तुमच्या समोर, काही ऑप्शन देणार, तुम्ही पटापट ओळखायचा. ठीक आहे, चला बघा. आता लागलेच तुम्हाला काही उदाहरणं ठेवले आणि असं विचारतात, पिक आउट द करेक्ट सफिक्स. याच्या दिलेल्या ऑप्शन मधून करेक्ट सफिक्स पिक आउट करा. तर मग बघा, होप हा शब्द आहे, त्याला होप IVE होपीव असं लागेल. होप FUL होपफुल असं लागेल. होप SHIP होपशिप असं लागेल. की होप ARY होपरी असं लागेल. काय लागेल, होपफुल, है ना. म्हणजे किती नंबरचा ऑप्शन आहे, 2 नंबरचा ऑप्शन राईट आहे. मग इथे कसा होईल तो, HOPEFUL होपफुल असं. त्याच्यानंतर पिंक हा शब्द आहे. पिंक हा शब्द आहे. पिंक म्हणजे कोणता रंग, गुलाबी रंग. तर मग पिंक आहे, तर पिंकचा PION पिंक्शन असा होईल का, PINKIS पिंकिश असा होईल, की PINKAL पिंकल असा होईल, का PINKMENT पिंकमेंट असा होईल. काय होईल, यातला कोणता ऑप्शन असेल. पिंक ISH पिंकिश असा होत असतो. PINKISH पिंकिश म्हणजे गुलाबी रंगाचा, है ना, गुलाबी. पुढे घ्या, सिंपल हा शब्द आहे. सिंपल ह्या शब्दाला ED लागेल की ING की FUL की FY लागेल. मग काय होईल, सिम्प्लिफाय. SIMPL आय लागत त्याला, SIMPL आय. चा झाला आय, सिम्पली, आणि नंतर FY सिम्प्लिफाय. आता इथे देते वेळेस यांनी FY दिलंय, IFY असं द्यायला पाहिजे होतं. IFY सफिक्स काय द्यायला होतं पाहिजे होतं, IFY. तर मग तुम्हाला ते लिहिता आलं असतं व्यवस्थित. तुमचं चुकण्याचं कारण म्हणजे यांनी चूक दिलेलं आहे. आपण याला दुरुस्त करूया, IFY. ठीक आहे, राईट. अशा प्रकारे आता शेवटचा आहे द चिल्ड्रन प्लेड. आता कधी पण तुम्हाला सोडवते वेळेस, तिथेही सोडवते वेळेस समजून घेणं गरजेचं असतं अर्थ. मग तुम्हाला कळतं काय लावायचं. द चिल्ड्रन प्ले, मुलं खेळत होते किंवा खेळत असताना. हार्म हा एक शब्द आहे, त्याला यापैकी एक सफिक्स लावायचा. प्रँक ऑन द न्यू कमर. न्यू कमर नवीन येणाऱ्या मुलांसोबत प्रँक करायची. ते मुलं प्रँक करायची म्हणजे खोडी करायची काहीतरी, है ना. मग खोडी करायची, पण कशी करायचे, हार्मलेस करतात म्हणून लेस लावा. मुलं काय करतात, हार्मलेस प्रँक करतात नवीन येणाऱ्या मित्रांसोबत. हार्मलेस म्हणजे
फार धोक्याचे नसते, पण सगळेजण गदगद हसतात. बस असा प्रँक असतो त्यांचा. मग इथे शब्दाचं पहिला आन्सर, सॉरी, ऑप्शन पहिला आहे लेस.